गो? काही अंदाज आहे का आईनी असं आपल्याला का बोलवून घेतलं? नाही एवढ्या इयर जरा का घालतेस मग? काहीतरी गडबड केलीस वाटतं नवीन. मोनिका प्लीज जरा शांत बसतेस का? तुम्ही काही केलेलं नाहीये. मलाही कळत नाही त्यांनी असं अचानक का बोल. आई काय झालं हो? आई हो, असं अचानक का बोलवून घेतलं तुम्ही? नाही माहित काय झालंय, काय घडलंय ते खरंच माहित नाहीये तुम्हाला. असे चेहरे तर करूच नका माझ्यासमोर. हे नाटक चालणारच नाही. नाही आई, नाटक नाही. खरंच नाही माहित काय झालं. काय झालं? हा नाही, बरोबर आहे तुमचं. ज्या मुलीचं नाव घेण्याची सुद्धा माझ्या घरात बंदी आहे तिच्याबद्दलच तुम्ही दोघी जणी माझ्या घरात उभं राहून उघड उघड कसं बोलाल? नाही ना. मी तुम्हाला सांगते, सावली परत आली. शॉक नाही बसला तुम्हाला? बरोबर आहे, कारण ही गोष्ट तुम्हाला आधीपासून माहित होती, हो ना? नाही आई, तुम्ही असं अचानक विचारलत ना म्हणून. प्लीज नाटक करू नका आणि माझ्यापासून गोष्टी लपवून सुद्धा ठेवू नका प्लीज. अख्ख्या सोशल मीडियावर ही न्यूज सर्क्युलेट होतीये, सगळ्या चॅनल्सवरती आहे. सावली मेंदळे परत आली आहे आणि हे सगळं घडलंय त्या भैरवीमुळे. तिचा आहे हा मूर्खपणा आणि अति उत्साहीपणा, त्याच्यामुळे सगळं चव्हाट्यावर आलंय. ओ अच्छा आई, तुम्ही बातम्यांबद्दल बोलताय. मी आता जस्ट बघितलं फोन मध्ये, मला धक्काच बसला बघितलं म्हणून आता रिॲक्ट नाही झाले नीट. सॉरी. अमृता, मला खरं खरं काय ते सांग. गुरुकुल जिथे हा व्हिडिओ शूट झालाय तिथे ओवीला घेऊन तू स्वतः जायचीस ना गाण्याच्या क्लासला? मग तिची गाण्याची टीचर कोण आहे हे तुला माहित नव्हतं? सावली तिला गाणं शिकवते हे खरंच माहित नव्हतं? कधी भेटली नाहीस तिला? नाही आई, मी तिला कधीच भेटले नाही. म्हणजे मी ओवीला सोडायला जायचे, पण तिला फक्त सोडायचे आणि तिची वेळ झाली की घेऊन यायचे. मी त्या गुरुकुलात पाऊल सुद्धा ठेवलेलं नाही कधी, खरंच. म्हणून मला यातलं खरंच काही माहिती नाही आई. आई, या किती खरं आणि किती खोटं बोलतात हे मला नाही माहित, पण माझा काहीच संबंध नाहीये. खरंच सांगते, मी तर त्या सावलीला आयुष्यात कधी भेटलेली नाहीये. पण आई, तुमचं भेटणं झालं होतं का तिला इतक्या? मी भेटणार त्या पोरीला? मोनिका, तू बरी आहेस ना? तुला कळतंय तू काय बोलतेस ते? मला त्या पोरीचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही. मी तिला जाऊन भेटू? सॉरी आई, मी सहज विचारलं. अमृता, तू खरंच तिला भेटली नाहीयेस कधी? ठीक आहे, मग आता भेटायचं. काय? मी आई, पण मी म्हणजे कशासाठी भेटू तिला? का कशासाठी ते सगळं मी नंतर समजावून सांगेनच, पण आता एवढंच लक्षात घ्या की त्या पोरीची नस कशी कुठे दाबायची ते मला बरोबर माहिती आहे. येत आहे का लक्षात मोनिका? काहीही झालं, कितीही मोठं वादळ आलं तरी सुद्धा त्या पोरीची काळी सावली माझ्या घरावर, माझ्या घरच्यांवर पडता कामा नये. इज दॅट क्लिअर? अबीर, आता आपण परत जाणार. हो वी, शेवटी आपण सिंह गडला जाणारच असतो. गडावर जायचं, अरे जायचं गडावर. चला चला बसा आता. चल वी, चला जाऊया आपण. सारंग, मला खूप बरं वाटते तू हे सगळं करतोयस. म्हणजे कठीण काळामध्ये अबीरला सांभाळतोयस. किती आभार मानू, कसे मानू, खरंच नाही का? खरंच सारंगजी, खरं तर अबीरला मीच घेऊन जाणार होतो 4-5 दिवस. बेळगावलाच जाईन म्हणत होतो, पण या अशा कठीण प्रसंगात नवरा म्हणून सावली सोबत उभा राहीन म्हटलं. हो ना काका? आणि सावलीचे मित्र म्हणून आम्हाला जी काही मदत करता त्यासाठी खरंच थँक्यू. नाही ना, राहू दे, आभार नका मानू. या मीडियाच्या वातावरणामुळे सावलीची काय अवस्था होते हे जाणून आहे मी. आता मी एवढंच करू शकतो
अबीरची काळजी घेऊ शकतो, अबीरला सुरक्षित ठेवू शकतो. तेच खूप महत्वाचं आहे आमच्यासाठी. बरं ठीक आहे, आता तुझा मीडिया कधी येईल काय, आपण तू आल्यानंतर निवांत बसून सविस्तर चर्चा करू. जा सावकाश. व्यंकटेश, पटकन जाऊन सावलीला सावध कर, मीडिया येते. सांग. हो, लगेच सांगतो. सावली कुठे आहे? माहित नाही. माहित नाही. हे करून तू स्वतःच प्रूफ दिलंय. सावली इथंच आहे. बाजू. तुला कोणत्या भाषेत भैरवी सांगितलं तर कळेल का? भैरवी. सावली. ओवी, माझे कितीतरी दिवसांपासून इच्छा असते बघ सिंहगड बघायची, आणि आज सुपर हिरो मुळे ती पूर्ण होणार असते. आय लव्ह यू सुपर हिरो. आय लव्ह यू बाबा. आय लव्ह यू टू. सुपर हिरो, मला 2 मिनिटं तुमचा फोन देता का प्लीज? फोन का? गाणी लावायची आहेत? मी लावतो गाणी. अहो नाही सुपर हिरो, गाणी नसतात लावायचे. आमच्या शाळेतून जे होमवर्क आला असतो ना, तो बघायचा असतो आम्हाला. अरे अबीर, आपण फिरायला चाललो ना, मग आता ट्रिपवर अभ्यास वगैरे काय नको. नो मोबाईल, फक्त फिरायचं आता. अरे पण बाबा, आपण नो मोबाईल कशासाठी ठरवलाय? गेम साठी. मग आम्ही फक्त अभ्यासाचं बघतोय ना. प्लीज दे ना, मी दुसरं काहीच लावणार नाही. पिंकी प्रॉमिस. हो का नाही? हो दे ना. अरे थांब, बॅटरी लो आहे, मला आधी चार्ज करू दे, मग देतो. ओवी, काय झालं असतं मला काय कळतच नसतं बघ. म्हणजे आई पण मला फोन देत नसते, आणि सुपर हिरो पण फोन देणं टाळत असतात. अरे काही नाही झालंय अबीर, आपण सिंहगडावर चाललोय ना, मग आपण निसर्गाचा आनंद घ्यायला पाहिजे ना, प्रवासाचा आनंद घ्यायला पाहिजे. मोबाईल कशाला? नको, मोबाईल नको. सुपर हिरो, एका प्रश्नाचं उत्तर द्या म्हणून तुम्ही. विचार. मला सांगा, आईला नक्की काय झालं असतं? ती खूप टेन्शन मध्ये असते बघा कालपासून. काय हसत नाही, माझ्याशी काही बोलत नाहीये. काय झालं असतं नक्की तिला? सावली. सावली कुठे आहेस? बाहेर आहे. तुला कोणत्या भाषेत सांगितल्यावर समजेल? सावली घरात नाहीये. मला माहिती आहे जगन्नाथ, सावली घरातच आहे. सावली. सावली. सावली घरात नाहीये. जस्ट शट अप जगन्नाथ. सावली इथेच आहे. इथंच आहे ती. सावली. सावली बाहेर ये. सावली, अगं बाहेर आहे ग. हे बघ, तुझी गुरु स्वतः तुला भेटायला आली आहे. कुठेस तू सावली? सावली, हे बघ, आज तुझी खरी परीक्षा आहे हा बाळा. जर खरंच माझी शिष्य असशील ना, तर आत्ता बाहेर येशील बघ माझ्या समोर.